जळगाव नांदेड महामंडळ बसमधील वाहक खंदारे हा मालेगाव बसस्थानकाच्या मंदधुंद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। प्रवाशांकडून पैसे घेऊन सुद्धा तिकीट न देणे, 14 ग्राहकांकडून दुहेरी वसुली आणि महिलांशी गैरवर्तन केल्याची तक्रारी इंडियन टीव्ही न्यूजकडे प्राप्त होताच आमची टीम घटनास्थळी धावली। पडताळणीत आरोप खरे ठरले। मालेगाव येथील कर्तव्यदक्ष बसस्थानक अधिकाऱ्यांनी दोषीवर पुढील कठोर कारवाई वाशिम विभागीय व्यवस्थापक करतील असे स्पष्ट आश्वासन दिले आहे। या घटनेमुळे पुन्हा महामंडळ बस वाहक बद्दल मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मालेगाव येथून या गंभीर बाबीचा आढावा घेतला आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी। दुसरा काय प्रॉब्लेम ते सांगा। दुसरा म्हणजे काय ते दारू पिले तर झोपतच कुणीकडे मी तिकीट फाडायला लागलीत ना ते। अच्छा आहे ते सकाळपासून। पहिले नाव सांगा तुमचं, कुठून आले? मी हा बोला। हिंगोलीसाठी बसली हा, आहे। कंडक्टरचा काय प्रॉब्लेम आहे आपल्या या बसमध्ये? मी म्हणजे इथे गर्दी असल्यामुळे मी उभी होती तर मी पिया हुआ है क्या? घर पे आना है ना। आज मेरा 1 टिकट है तो उन्हें 110 रुपए लिया मेरे आगे टिकट। 14 का भी 110 लिया। कहाँ से बेटा? मैकर से। कहाँ जा रहे? हिंगोली। हिंगोली। क्या नाम है आपका? पोर आहे 14। ते म्हटले ना त्यांचं मेहकर ते हिंगोली हो, हो. 110 108 माझं मेहकर ते नांदेड 91 रुपये 91 रुपये तिकीट दिले का? आहे ना ते. आणि तुम्हाला किती तुमच्या सांगितलं? कार आहे आणि का? मला 350 रुपये दाखवलं का त्यांना? हा ना। नाही, ते म्हटले म्हणून म्हटले हो, 110 आणि 91 चालते। आणि आता हे आपल्या बसमध्ये जे लेडीज वगैरे आहेत, आमच्या लेडीज लोकांचं म्हणणं आहे, स्त्रींचं म्हणणं आहे की माझ्या अंगावर पडला, एक म्हणजे माझं 14 असून माझ्याकडून इतके पैसे घेतले, हे प्रॉब्लेम आहे। आणि तर दारू पिलेला आहे असं सांगतात सगळे। तर आपण काय सांगशाल त्याबद्दल की आपल्यासोबत ते ड्युटीला आहेत? काय नाव त्यांचं? त्यांचं नाव खंदारे आहे। त्याचा बॅच नंबर 0056 आहे आणि त्याच्यासोबत माझी इथं जळगाव पहिली ड्युटी आहे। बरं, आणि जवळपास मेहकरून तिथे काही मूडमध्ये ओके। आपली गाडी वगैरे तिथं स्टॉप केली होती का? आपलं पहिलं पद सांगायचं मालेगाव देऊन टाकला, गाडी निघालो आणि नंतर नाव सांगा। त्याच्यानंतर प्रॉब्लेम आहे, लेडीज लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहे, त्याबद्दल आपण काय सांगता? नमस्कार, माझं नाव रवी परशुराम चव्हाण, सध्या वाहतूक नियंत्रण म्हणून मालेगाव बसस्थानकामध्ये कामगिरी करत आहे। आता इकडे आल्यानंतर मला माहिती मिळाली की या बसमध्ये चालक वाहक मध्यधुंद अवस्थेत असल्यामुळं काही गैरसोय झाली। त्याच्याबद्दल मी महामंडळातर्फे आपली दिलगिरी व्यक्त करतो। तरी पोलिसांना मार्फत माहिती देऊन त्याची योग्य ती पडताळणी चालू आहे। हो, लेडीज लोकांच्या अंगावर पडायलाच म्हणत आहे, कोणाला तिकीट देत नाही, पैसे घेऊ, याबद्दल आपण काय आता पुढील कारवाई करणार? याच्या मार्फत महामंडळ त्याच्यावर कारवाई करेल। कंट्रोलला बोला।